नागपूर शहराला हादरून सोडणाऱ्या 14 वर्षीय अथर्व दिलीप ननोरे याच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात नागपूर पोलिसांना यश आलं आहे। या प्रकरणात गिट्टीखदान पोलिसांनी सोमवारी पहाटे 3 आरोपींना अटक केली असून धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलाचा परिचित असलेलाच मित्र या गुन्ह्याचा सूत्रधार निघाला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी जयराम गोपाल यादव 19 वर्ष राहणार गिट्टीखदान, केतन उर्फ कुणाल रमेश शाहू 22 वर्ष राहणार गिट्टीखदान आणि आयुष मोहन शाहू 19 वर्ष राहणार मानकापूर यांचा समावेश आहे। हे तिन्ही आरोपी भाजीपाल्याचा व्यवसाय करत असून अथर्वच्या कुटुंबाशी त्यांची ओळख होती। मिळालेल्या माहितीनुसार अथर्वच्या वडिलांचा भाजीपाला व्यवसाय असून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे असल्याची माहिती आरोपींना होती। याच लोभातून त्यांनी 40 ते 50 लाख रुपयाची खंडणी उकळण्याचा कट रचला। 3 दिवसापूर्वी या अपहरणाची योजना आखण्यात आली होती। हनुमान जयंतीच्या दिवशी गिट्टीखदान परिसरात निघालेल्या शोभायात्रा दरम्यान अथर्व आईस्क्रीम घेण्यासाठी बाहेर पडला होता। त्यावेळी जयराम यादवने त्याला बोलावून एका टाटा एस वाहनाजवळ नेले, जिथे इतर दोन्ही आरोपी आधीच उपस्थित होते। तिघांनी मिळून अथर्वला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि आवाज करू नये म्हणून त्याचे तोंड बांधले। बेशुद्ध होत नसल्याने मारहाण केली। नंतर आरोपींनी अथर्वला गोरेवाडा परिसरात नेले। सुरुवातीला त्याला बेशुद्ध करून खंडणीसाठी ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र अथर्व बेशुद्ध होत नसल्याने आरोपींनी त्याला मारहाण केली। या मारहाणीमध्येच अथर्वचा मृत्यू झाला आहे।